सुरेश भट्ट सभागृह में हुई घटना को लेकर सियासत तेज होती जा रही है। रविवार को उद्धव बालासाहेब ठाकरे गुट ने घटना के विरोध में प्रदर्शन किया। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को हादसे का जिम्मेदार बताते हुए शिवसेना कार्यकर्ता ने भाजपा नेताओं पर हत्या का मामला दर्ज कराने की मांग की है। देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद 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 देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद 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 होश में आओ होश में आओ देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद पाहिजे राजपूताईंना न्याय मिळालाच पाहिजे आवाज कोणाचा शिवसेनेचा उद्धवजी आगे पळो हम तुम्हारे साथ हैं। काल सुरेश भट सभागृह येथे किचन वाटप सामानामध्ये झालेल्या चेंगरीमध्ये मनू तुळशीराम राजपूताई यांची मृत्यू झाली। काही महिला त्यांच्या जखमी झाल्या आणि संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये आज त्यांची अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांतर्फे झाली। परंतु आम्ही काल शिवसेनेचे पदाधिकारी काल त्या ठिकाणी गेलो होतो। अनेक वर्तमानपत्रांनाही दिलेलं आहे की तिथे चेंगराचेंगरी झाली। कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्यामुळे फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय उद्देश साध्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने आयोजक म्हणून कुठलंही शिबिर असतो तर ते आयोजक म्हणून असं लोकांना आम्हीच आयोजक आहे आमच्याच माध्यमातून होत आहे तो भाजपा आयोजक असाच कार्यक्रम ते नेहमी सवयीप्रमाणे ते करत असतात आणि त्याच पद्धतीने कालचा तो कार्यक्रम झाला। परंतु काल आम्ही तिथे गेल्यानंतर सर्वांशी चर्चा केल्यानंतर तिथे संपूर्ण नागपूर शहराचा कार्यक्रम हा एकाच ठिकाणी करण्यात आला जो की विधानसभे वाईज किंवा विभाग वाईज व्हायला पाहिजे होता आणि तिथं कुठल्याही प्रकारचं विधानसभेचं अशा नियोजन नव्हतं आणि त्यामुळे सकाळी 5 वाजतापासून त्या ठिकाणी मोठ्या संख्येने सामान्य जनता गोरगरीब जनता ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाने प्रलोभन दिले लोकांना उत्साहित केलं आणि त्या ठिकाणी नियोजनाचा अभाव हा शून्य होता। आम्ही या ठिकाणी संपूर्ण आमची मागणी आहे की अशा प्रकारचं त्यांनी या सामान्य जनतेशी खेळू नये आणि उद्या 1 वाजता त्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनला आम्ही संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी जाणार आहोत।